9 मार्च 1650 ला तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. आपला देश नेहमीच महान संत आणि पुरुषांसाठी ओळखला जातो. आज आपण त्या महान संतांपैकी एक संत तुकारामजी महाराज यांच्या जीवनाबद्दल जाणून घेणार आहोत. संत तुकाराम महाराजांचे अभंग, कीर्तन आणि भक्तिगीते आजही संपूर्ण महाराष्ट्रात तसेच देशाच्या कानाकोपऱ्यात पाठ केली जातात. संत तुकाराम महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य केवळ भगवान विष्णूच्या भक्तीसाठी वाहून घेतले होते. संत तुकारामजी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे समकालीन होते आणि खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी संत तुकारामजींचा खूप आदर केला. संत तुकाराम महाराज हे 17व्या शतकातील मानभाव पंथाचे थोर संत, कवी आणि समाज सुधारक होते. ते भगवान विठोबाजींचे परम भक्त होते. विठोबा हा भगवान विष्णूचा अवतार आहे. संत तुकाराम महाराजांच्या मौल्यवान अभंगाच्या आणि भक्तिगीतांच्या निर्मितीमुळे सर्वसामान्य समाज साध्या पद्धतीने देवाची आराधना करू शकतो. आजही त्यांची श्रद्धा आणि भक्ती सर्वसामान्याच्या मनात घर करते. संत तुकारामजींच्या अभंगात भगवंताच्या भक्तीच्या उपदेशाबरोबरच समाजहिताची चर्चा आहे. संत तुकाराम महाराजांनीही भक्ती चळवळीत महत्वाची भूमिका बजावली. संत तुकारामजींच्या जीवनात अनेक दुःखे आली, पण त्यांनी कधीही भगवंताची भक्ती सोडली नाही. संत तुकारामांचे पूर्ण नाव तुकाराम बल्होबा आंबिले होते आणि इतिहासकारांच्या मते त्यांचा जन्म 17व्या शतकात महाराष्ट्रातील देऊ येथील मराठा कुणबी समाजात 1608 मध्ये झाला. त्यांच्या कुटुंबात वारकरीची परंपरा होती. संत तुकारामजींना त्यांच्या आई वडिलांशिवाय त्यांच्या कुटुंबात एक मोठा भाऊ होता. त्यांचे नाव होते सावजी. संत तुकारामजींच्या कुटुंबाचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत म्हणजे शेती होता. सावकारकी सोबत त्यांच्याकडे अनेक गायी आणि म्हशी होत्या. संत तुकारामजींच्या आई वडिलांचे बालपणीच अकाली निधन झाले, त्यामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी येऊन पडली. संत तुकारामजींना त्यांच्या लहानपणीच त्यांच्या आई वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात खूप संघर्ष करावा लागला. पुढे काही वर्षांनी संत तुकारामजींचा विवाह लोहगावच्या रखुमाबाईशी झाला. पुढे त्यांना रखमाबाईपासून 2 पुत्र झाले, पण देवाच्या मनात काही वेगळेच होते आणि संत तुकारामजींच्या गावात भीषण दुष्काळ पडला. या दुष्काळ आणि दुष्काळामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक दुःखे आली. या दुष्काळात त्यांच्या पत्नीचा अकाली मृत्यू झाला आणि त्यानंतर लगेचच त्यांची दोन्ही मुले दुष्काळामुळे मरण पावली. त्यांच्या सर्व गाई म्हशीही दुष्काळामध्ये मेल्या, ज्यानंतर त्यांचे आयुष्य संपले होते. संत तुकाराम सावकारकी देखील करत होते, त्यामुळे अनेक ग्रामस्थांनी त्यांच्याकडून शेतीसाठी कर्ज घेतले होते. या दुष्काळात संत तुकारामजींनी सर्वांचे कर्ज माफ केले आणि कर्जाची कागदपत्रे इंद्रायणी नदीत फेकून दिली. या सर्व दुःखानंतरच त्यांचे भक्तिमय जीवन सुरू झाले. संत तुकारामजींच्या पत्नी व मुलांच्या अकाली निधनानंतर त्यांचे दुसरे लग्न पुणे जिल्ह्यातील खेड गावातील आपाजी गुळवे यांच्या मुलीसोबत जिजाईसोबत झाले. दुसऱ्या लग्नानंतर त्यांना दुसऱ्या पत्नीपासून 6 मुले झाली. यानंतर संत तुकाराम आपले जीवन नीट जगत नव्हते. त्यांच्या आयुष्यात काहीच बरोबर चालत नव्हते. त्यानंतर घर आणि सर्व काही सोडून संत तुकाराम भामचंद्र पर्वतावर गेले आणि भगवंताच्या भक्तीत लीन झाले. याच डोंगरावर भगवंतानेच संत तुकारामांना आत्मसाक्षात्कार दिला. त्यांना लहानपणापासूनच धार्मिक कथा आणि शास्त्रांची जाण होती, त्यामुळे त्यांनी आपल्या गावी जाऊन विठोबा मंदिरात अभंग, कीर्तन व भक्ती करण्यास सुरुवात केली. त्यांचे अभंग कीर्तन ऐकण्यासाठी सर्वजण लांबून येत असत. संत तुकारामांनी पुढे जाऊन महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार केला आणि आपल्या अभंग आणि कीर्तनामधून समाजाला जागृत केले. संत तुकारामजी स्वतः चांगल्या घराण्यातील असून त्यांनी कधीही उच्च नीच असा भेदभाव केला नाही. संत तुकारामजींनी त्यांची तुकाराम गाथा रचली. त्यात 5000 अय्या अधिक अभंग आहेत. लोक त्यांना वारकरी पंथाचे जगद्गुरू मानत. भक्ती चळवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे मोठे श्रेय संत तुकारामजींना जाते.
संत तुकारामजींचे अनेक शिष्य होते. त्यापैकी संत नामदेव, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर आणि कबीर ही प्रमुख नावे आहेत. पुढे त्यांनी वारकरी संप्रदायाच्या प्रचाराचे काम केले आणि भक्ती आणि अभंग कीर्तन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेले. संत तुकारामजींच्या कार्याने आणि कीर्तनाने प्रभावित होऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना सोनं, चांदी, मिठाई आणि कपडे त्यांच्या सैनिकांमार्फत भेट म्हणून पाठवले. पण संत तुकारामजींनी ते स्वीकारण्यास नकार दिला. तसेच सैनिकांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना निरोपही पाठवला की तुम्ही पाठवलेल्या भेटीचा उपयोग लोक कल्याणासाठी करावा. तसेच देवाने मला सर्व काही दिले आहे. या विचारांना प्रभावित होऊन छत्रपती शिवाजी महाराज स्वतः संत तुकारामजींना भेटायला गेले. पुढे छत्रपती शिवाजी महाराज संत तुकारामजींनी गुरु ही पदवी दिली आणि त्यांना आपले गुरु मानले. संत तुकारामजींनी आपल्या आयुष्याच्या अल्पावधीतच महाराष्ट्राला भक्तिमय वातावरणात रंगवले होते. वयाच्या अवघ्या 42व्या वर्षी त्यांचे निधन झाले. देहूतील इतिहासकार आणि लोकांच्या मते 9 मार्च 1650 रोजी देहू येथे त्यांचे निधन झाले. देह सोडल्यानंतर ते स्वतः वैकुंठ धाम येथे गेले. ते वैकुंठ धाम म्हणजेच भगवान विष्णूच्या निवासस्थानी गेले होते. त्यांचा मृत्यू दिवस तुकाराम बीज दिवस म्हणून ओळखला जातो.